म्हसळा आणि श्रीवर्धन क्रिकेट असोसिएशन यामार्फत जे आपण क्रिकेटचे जे खेळ चालू केले 2 दिवस, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद करते. तुम्ही आम्हाला हे सन्मान देऊन जे आम्हाला प्रत्युत्तर केलं त्याबद्दल सुद्धा खूप खूप आभारी आहोत आम्ही. सर्वप्रथम माझे मिस्टर श्री राजन शंकर पवार, त्यांची मिसेस मी सौ रोशनी राजन पवार, आज प्रभाग क्रमांक 11 या वार्डमधून रानवडे भाऊ आणि रानवडे भाऊ यांच्याबरोबर उभी आहे. तर म्हसळा आणि श्रीवर्धन हे माझं जन्म म्हणजे गाव आहे. मी पण जांभूळ गावची आहे. मला दिलेली आहे रेवलीला वरवटणे. त्यामुळं एक आपली ही नाळ आहे, ही जुळलेली आहे आणि हे माझे सगळे भाऊबंधच आहेत. त्यामुळं मी तुमची एक लाडकी बहीण असं समजा आणि मुलगी समजा, असं मी तुम्हाला विनंती करून आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनिल रानवडे भाऊ आणि सौ रोशनी राजन पवार यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांचं सहकार्य असू द्या. या सहकार्यामध्ये तुमची खूप खूप मोठी साथ असायला हवी, कारण तुमच्या साथीशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. अगर यापुढे आमची निवडणूकमध्ये आम्ही प्रत्युत्तर झालो तर तुमची येणारी जी काही कामे असतील ते आम्ही अगदी मनापासून करू. तुम्हाला कुठे घाबरायची गरज नाही, तुम्हाला कुणाच्या घरी हात जोडायला जायची गरज नाही. त्यामुळं सर्वांनी आपल्या बहिणीला, आपल्या भाऊंना सहकार्य करा, एवढीच मी विनंती करते. जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, आपण लाख मोलाचं मार्गदर्शन दिलात. आमच्याकडे जो तुम्ही शब्द दिलाय तो हा इंजिन अगदी महानगरपालिकेने धावल्याशिवाय मात्र राहणार नाही आहे. या शुभेच्छा आहेत आमच्याकडून. तर या सामना झाला, त्या सामन्याविराचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. या सामनावीराचा पुरस्कार जातोय रोशनला. रोशनने मात्र अचूक गोलंदाजी केली, 2 षटक हाताळले गेलेत, अगदी मेडनवर देखील त्याने हाताळला गेला, 3 विकेट देखील घेतला. त्याच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. मी रोशनला विनंती करतो की आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. सॉरी रोहन याला विनंती करतो, रोहनला, की आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे, ज्याने अचूक गोलंदाजी केली. रोहन. रानवडे साहेब आणि ताईंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार रोहनला आपण द्यायचा आहे. धन्यवाद. एक रायगडचा बुलंद आवाज शूरवीर सँडी यांना देखील विनंती करतो. अनेक लोकांचं मागणी आहे की आपला आवाज देखील इथे घुमला पाहिजे, कारण ही रायगड म्हणजेच क्रिकेटची पंढरी आहे आणि त्या या पंढरीतून समालोचक साजी सुरुवात झालेली. गेली 20-25 वर्ष क्रिकेटसाठी योगदान देत आहेत आणि एक ब्रँड बनलेत ते म्हणजे शूरवीर का बल्ला पुरे मैदान में मचा देता है हल्ला. फक्त रायगडवर तर नाही राहिलाय, तर अगदी देशभरात शूरवीरचे ब्रँड पाहायला मिळतंय. आपण एक गोड आवाज ऐकणार आहोत, ते म्हणजेच शूरवीर सँडी. हॅलो हॅलो. धन्यवाद. म्हसळा श्रीवर्धन क्रिकेट असोसिएशन आयोजित गवळी समाज गवळी प्रीमियर लीग मानाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा ही स्पर्धा आपण बघतोय. 2 बलाढ्य संघ हॅलो. चला मॅचकडे जाऊया, पुन्हा रंगत आणूया. छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य आणि त्याच रायगडात जन्मलो हे आपलं भाग्य. मी शूरवीर सँडी, मॅन फ्रॉम रायगड, तुमचा आवडता समालोचक व्यासपीठावर. धन्यवाद. GSPL गवळी समाज प्रीमियर लीग म्हसळा श्रीवर्धन असोसिएशन माध्यमातून सज्जनगड चार्जर्स वर्सेस रायगड रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा गोलंदाजी मार्कवर येतोय. तो मला वाटतं अमित.
दोघांचा एक्स्ट्रा खेळाडू बसला का? कोण आहे यश आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे तैनात आहे. इथे एकच धावेवर समाधान मानावं लागेल. यश मला वाटतं निवाची वाडी या संघाचा हुकमी एक्का आणि स्ट्राईकवर आता येतोय तो ऋतिक कांबळे. ऋतिक कांबळे मॅन फ्रॉम पास्टी आणि गोलंदाजी मार्कवर आर्यन. ओके एक षटक मला वाटतं संपलाय. धावसंख्या 9. एक गडी माघारी परतलाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आर्यन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तत्पुरुष क्षेत्ररक्षक आहेत अविनाश मॅन फ्रॉम नेवरुल. बघा रायगड रॉयल संघाचे संघमालक मला वाटते लंकेश धुमाल आहेत आणि मसला तालुक्यातील जर आवडता कर्णधार माझा जर असेल ना तर नेहमीच मी आवर्जून नाव घेईन ते म्हणजे सतीश लाड. म्हणजे शिस्तप्रिय खेळाडू, शांत स्वभाव, गेली कित्येक वर्ष ज्याला बघून आम्ही समाजामध्ये क्रिकेट खेळायला शिकलो. मला 25 वर्ष संघाचा कर्णधार, सर्व भार आणि एकदम शांत स्वभाव, जणू काय महेंद्रसिंग धोनी सारखाच स्वभाव असलेला हा खेळाडू संघनायक आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आर्यन. मोठा फटका स्लॉट मध्ये, चेंडू फ्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. एकाच थावेवर समाधान मानावा लागेल. बघूया यश हा चांगला फलंदाज आहे निवाची वाडी या संघाचा. कमी वेळामध्ये प्रकाश झोतात आलेला खेळाडू. बघा गेल्या वर्षीची तुम्हाला आठवण करून देईन MHB च्या क्रिकेट ग्राउंडवर हाच संघ आमच्याबरोबर होता. केजी स्टार आणि निवाची वाडी या संघाने 2 षटकामध्ये 48 धावांची मजल मारली होती. केजी स्टार या संघाला 49 धावा बनवायच्या होत्या. सोबत माझा होता वैभव पवार रायगडचा. बेस्ट ऑलराऊंडर. फाईन लेगच्या दिशेने चटवून दिलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे पण मिळतील का 4? नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि ते 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी. आणि आम्ही सुद्धा 12 चेंडूमध्ये 48 धावा बनवल्या होत्या. एक रन शॉट, 2च धावा. 1 रननी आम्ही हरलो होतो आणि खूप दुःख झालं होतं. तो सलामीवीर आहे इथे यश. एक चांगला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली ते आतापर्यंत मला वाटतं 13 मेरा 7 रहे. एक शॉट आहे. हा दुसरा षटक चालू आहे. आर्यन एक युवा सितारा आहे. पास्टी गावावरून बिलॉंग करतो. एक सुवर्ण संधी आहे. ओहो काय चेंडू टाकलाय पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. व्हाईट यॉर्करची सांगता आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जाईल. आणि काय चेंडू पिचिंग केला होता. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न पण जी बॅटचा कडे लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि चांगली गोलंदाजी बघायला मिळतोय ती म्हणजेच आर्यन याच्याकडून. सुंदरशी गोलंदाजी. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे ते आतापर्यंत मला वाटतं सज्जनगड चार्जर्स या संघाच्या 14 आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे कारण की वेळ खूप होत चाललेला आहे. मसला श्रीवर्धन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमाने पहिलीच ही गवळी समाज प्रीमियर लीग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण गोलंदाजाला मानलं पाहिजे कारण की फलंदाजाला मोठे शॉट खेळण्यापासून कुठेतरी हात बांधतोय. मला वाटतं 2 षटकं संपली आहेत आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे ती आतापर्यंत 15. एक गडी माघारी परतलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय ते म्हणजेच रायगड रॉयल्स या संघाने पकड जमवली आहे कारण की पहिली मॅच हारल्यानंतर ही मॅच ड्यू अँड डाय आहे. करो या मरो ही मॅच जिंकावीच लागेल कारण की मला वाटतं पुन्हा आता गोलंदाजी मार्कवर येतोय तो अविनाश मॅन फ्रॉम नेवरुल. बघूया चांगला गोलंदाज आहे. गेली कित्येक वर्ष अजिंक्य यांच्या संघामध्ये हा खेळणारा खेळाडू आज या संघाकडून खेळतोय तो म्हणजेच रायगड रॉयल्स. बघूया 12 चेंडू म्हणजे अर्थातच 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारतोय. मोठा फटका. टायमिंग प्रॉपर. हवाई सफर बनायला गेला. क्रीज केल हवेत दिला छेल आणि षटकार मारण्याच्या नादात अविनाश झालाय फेल आणि संपला इकडे यशचा खेळ. काय क्षेत्ररक्षक. इशारा. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाली आहे
कारण की यश पवार हा चांगला हुकमी एक्का आणि त्या हुकमी एक्क्याला माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे अविनाश. बघूया सतीश. अप्रतिम चेंडू इथे बघायला मिळतोय तो म्हणजे अविनाश याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून सुंदर चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ. सज्जनगड चार्जर्स 17 धावांवर पोहोचली आहे आणि 3 गडी माघारी परतलेत. नक्कीच जिसके बैट पर बॉल है उसे दुनिया भर का कॉल है, जिसके बैट पर बॉल है उसे दुनिया भर का कॉल है, वरना कितने जन को तो मिस कॉल नहीं. आणि ज्याची गोलंदाजी सटीक लाईन टर्न लेंथ आहे त्याच गोलंदाजाला अशा टुर्नामेंट मध्ये स्ट्रेंथ आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काय चेंडू पिचिंग करतोय. गुड लेंथला पिचिंग केलेला आणि पूर्ण बॉडी ब्लॉक करून टाकण्याचा प्रयत्न आणि स्लोवर व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. मी नेहमीच म्हणत असतो क्रिकेटमध्ये तुमच्याकडे रफ्तार असून काहीच कामाची नाही, तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे. ऑफ कटर, लेग कटर, यॉर्कर, बाउन्सर, स्लोवर, गुगली ही जर गोलंदाजी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच फलंदाजाला आपल्या जाळ्यात फसवू शकता. कारण टेनिस क्रिकेट हे हाणामारीचं षटक असतं आणि आज 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुमच्याकडे गोलंदाजी जर अचूक ब्रह्मास्त्र असेल तर नक्कीच तुम्ही फसवू शकता आणि त्याच प्रकारे अविनाशने या गोलंदाजीमध्ये भुरळ पाडली आहे. मोठा फटका. स्ट्रोक फसलाय पण महेंद्रसिंग धोनी. ओ हो सतीश लाड. कॅच तशी हार्ड नव्हती पण सतीश लाड याच्याकडून हे कॅच ड्रॉप झाली आहे. पकडो कॅचेस जीतो मॅचेस. शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर हसन अलीने सोडलेला झेल आणि त्याच्या नंतर मॅथ्यू वेडने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारून ऑस्ट्रेलियाला फायनलचं तिकीट दाखवून दिलेला तो खेळ. 8वा ती मॅच. तसाच अफगाणिस्तान विरुद्धात मॅक्सवेलचा सोडलेला झेल. अंपायर्स कॉल नो बॉल. लाईनच्या बाहेर चेंडू आणि फ्री हिट असेल. नक्कीच या चेंडूवर मोठा फटका मारावा लागेल. बघूया पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. हॅलो, उघडा डोले पहा नीट. हा चेंडू असेल फ्री हिट. इथे गोलंदाज करेल का बेट की फलंदाज उडवून देईल सुपर हिट. ओहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओहो अप्रतिम फ्री हिट असल्या कारणानं हो अतिघाई संकटात नाही आणि अशा प्रकारे आणखी एक गडी माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजेच अविनाश. अप्रतिम. बघा लक्ष कशा प्रकारे असायला पाहिजेत. पुढची मॅच होणार आहे त्या मॅच साठी टॉस का बॉस साठी आमंत्रित करतोय. लोहगड रायडर्स वर्सेस सिंधुदुर्ग रणवीर या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस साठी यायचं आहे. जास्त धावा नाही आहेत, फक्त 24 धावा बनवल्यात 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. बघूया लंकेश धुमाल संघमालक आहेत. नक्कीच सतीश लाड कोणत्या फलंदाजाला इथे पाठवतील कारण की 18 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या. ड्यू अँड डाय. ही जर मॅच हरला तर माघारी परतावं लागेल. ही मॅच दोन्ही संघांसाठी करूया मरुस्थिती. नाणेफेकीसाठी निवाचीवाडीचे सुपुत्र सुदेश खेडेकर यांनी कृपया करून टॉस का बॉस नाणेफेकीचा सिक्का उचलायला याचा. सुदेश नक्कीच माझे भाऊ लागतात कारण की आमची आत्या काजूपाड्यामध्ये राहते आणि त्यांचे चिरंजीव नक्कीच काजूपाड्यामध्ये नेहमीच आम्हाला मोलाचं सहकार्य करत असतात. केव्हाही भेटले हसमुख चेहरा केव्हाही भेटले किती घाईमध्ये असले 2 शब्द आपल्या प्रेमाचे बोलणार आणि तेच माझे मोठे भाऊ सुदेश खेडेकर मॅन फ्रॉम निवाचीवाडी यांना नाणेफेकीसाठी आमंत्रित केले. सिंधुदुर्ग कप्तान नाणेफेकीसाठी यायचं लवकरात लवकर. सिंधुदुर्ग कप्तान. नक्कीच येथे गरज आहे ती अर्थातच 3 षटक 18 चेंडू आणि 24 धावांची. कॅप्टन कूल म्हणून पास्टी गौलवाडीचा संघाचा कर्णधार सर्व भार सतीश लाड. बघूया कोणत्या फलंदाजाला इथे मैदानात दाखल. सँडी भाई 2 मिनिटं नाणेफेक होऊ द्या मग त्यांना सुरुवात करा.
नाणेफेकीसाठी आमच्या निवाची गाववाडीचे सुपुत्र श्री सुदेश खेडेकर यांच्या मार्फत कोण कॉल देतोय? लोहगड. काय कॉल असेल? ठीक आहे, तोपर्यंत मला वाटतं कॉल असतात काय बाईट घेणार. विचारा विचारा, 1 मिनिट होल्ड. ठीक होता. काय कॉल असेल आपला? बॅट फर्स्ट असेल. स्कोर तुमचा 3 ओव्हरचा हॅलो, हॅलो. पुढचे सगळे तरी पण काय वाटतं चला. की स्कोर तुम्ही मारू शकाल? रायगड रॉयल्स या संघाची सलामीची जोडी मैदानात उतरली. 3 ओव्हरचा सामना असून आम्ही जास्तीत 40+ आम्ही स्कोर असा टार्गेट समोरच्या टीमला देणार आहोत. धन्यवाद. सलामीची जोडी अर्थातच दोघं- मैदानात उतरली आहे. ती म्हणजेच सतीश सॉरी सुरेंद्र दिवेकर अर्थातच सूर्या सिंगम. सुदेशी खेडेकर, थोडक्यात व्यक्त करा, कसं वाटलं सगळं नियोजन? 2 मिनिटात होतं नियोजन. नियोजन फारच छान आहे. सर्व संघ मालकांचे, सर्व खेळाडूंचे सर्वांना हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा देतो. यापुढे असे सर्व आपले जे पुढचे नियोजन असेल ते आपला सर्वांसाठी पुन्हा पुन्हा हार्दिक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. चला मॅच कडे जाऊया, रंगत आणूया. सलामीची जोडी मैदानात उतरली अर्थातच सुरेंद्र दिवेकर, सूर्या सिंगम आणि ऑन स्ट्राईकला अमित खेडेकर आणि गोलंदाजी मार्कवर युवा गोलंदाज अंशू. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. ओहो जबरदस्त स्ट्रोक, क्या बात है. चेंडू साईल सीमा रेखा पार, चौकार. हे लगा चौकार. शूरवीर फेर चॅम्पियन कनेक्टेड इंडिया. जबरदस्त फलंदाजी करतोय तो म्हणजेच सूर्या सिंगम. फास्टी गौलवाडीचा सूर्या नावाने फेमस असलेला हा विस्फोटक बॅटर. जबरदस्त फलंदाजी आहे. लोवर फुल टॉस चेंडू आणि घुटना टेक, तमाशा देख. ओहो मोठा फटका, स्ट्रोक फसलाय. अशा प्रकारे पकडो कॅचेस तो मॅचेस 2 धावांचा कॉल असेल आणि अशा प्रकारे मिळतील इकडे 2 धावा. बघा ही सुवर्ण संधी होती आणि युवा गोलंदाजाने आपल्या लोअर फुल टॉस या चेंडू मध्ये फसवलं होतं आणि मला वाटतं संकेताच्या हातातून ही कॅच ड्रॉप झाली आहे. बघा ही कॅच व्हायला पाहिजे होती आणि नक्कीच जीवनदान मिळालंय. 3 चेंडू धावसंख्येमध्ये वाढ, धाव फलकावर लागवले गेलेत. ते आतापर्यंत धावसंख्या ती म्हणजे 6. दोन्ही संघ बोलतात सर आमच्याकडे पण बघा, पण नक्कीच आम्हाला वेळ नाहीये. ओहो बघा चले बे नमक छेडता हुआ आणि पुन्हा एकदा या खेळाडूने दाखवून दिले. नाम सुन के फ्लावर समजा क्या फ्लावर नहीं वाइल्ड फायर है, मैं झुकेगा नहीं. आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेखा, दणदणीत चौकार. क्या बात आहे. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्येमध्ये झाली आहे ते आतापर्यंत 10. नक्कीच या षटकातील 4 चेंडू, तिसऱ्या चेंडूवर नक्कीच सूर्या सिंगमला फसवण्याचा प्रयत्न फसला आणि कुठेतरी सूर्या हा गाळल्या गाळात हसलाय. नक्कीच आता फक्त 14 धावांची गरज आहे. ओहो दे धक्का मार छक्का. ना भय ना भीती, ना भय ना भीती. हृदयात फक्त छत्रपतींचा छावा. शूरवीर षटकार बोलतो 6 धावा. काय फलंदाजी करतोय तो, मतलब सूर्या सिंगम हा पासी गौलवाडीचा भावा. दे धक्का मार छक्का, माणूस टीम का हुकुम का एक्का. जबरदस्त सूर्या सिंगम. आणि नक्कीच कॅच सोडल्यानंतर काय फलंदाजी करतोय तो म्हणजे सूर्या. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे 16. ओहो अप्रतिम चेंडू. अशा प्रकारे 1 षटक संपलाय. धावसंख्या झाली आहे ती मला वाटतं 16. आता बनवायचे आहेत 12 चेंडू आणि फक्त 8. कोण कोणाची लावेल वाट. दोन्ही संघ इथे विजयाची बघतायत ती म्हणजेच वाट. बघा मॅच कडून टर्निंग पॉइंट झाली. ती कॅच झाली असती, तुमची बाउंड्री वाचली असती, 2 धावा वाचल्या असती, षटकार वाचला, 12 धावा वाचवल्या असत्या. इथे गोलंदाजाने आपला ब्रह्मास्त्र मध्ये नक्कीच फसवण्याचा प्रयत्न केला होता, पण पकडो कॅचेस जीतो मॅचेस. कॅच छुटा याने गेंदबाज का दिल पे टूटा. अशा प्रकारे बघूया गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पांगलोली गावचा सुपरस्टार मैदानात आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजेच साजन रिकामे.
8 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती अर्थातच सॉरी 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. हा खेळाडूंनी आपल्या खेळाडू कक्षमध्ये बसायचं, डगआउट मध्ये बसायचं आहे. साजन खराब चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंच यांच्याकडून बघायला मिळते. बघा साजन आणि अमित एकाच संघाकडून खेळतात आणि दोन्ही खेळाडूंना माहित आहे प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट काय आहे. फक्त 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. इथे 7 निभवावी लागेल. शेवटपर्यंत हार नाही मानायची. या गोलंदाज जर चांगली गोलंदाजी केली, विकेट घेतल्या तर कमबॅक होऊ शकतो. ओहो पुन्हा एकदा खराब चेंडू. अशा प्रकारे दडपण 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 आणि हे प्रेशर बघायला मिळते. आता 12 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज आहे. मोठा फटका लोअर फुल टॉस चेंडू. बघूया कशा प्रकारे 2 धावा पूर्ण होतील की काय. अशा प्रकारे मेसफील्ड आणि मिळतील इथे 2 धावा. आता फक्त गरज आहे ती म्हणजेच 4 धावांची. 11 चेंडू आणि विजयासाठी रायगड रॉयल्स या संघाला रॉयल एंट्रीमध्ये इथे प्रदर्शन करून दाखवते. 4 धावांची गरज आहे. 11 चेंडू. ओहो क्या बात आहे. मनगड्याचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि मिळतील ना फाई ना भीती हृदयात फक्त छत्रपतींचा छावा. शूरवीर शंकर नशाच होती. क्रिकेट हा माझ्यासाठी एक करिअर आहे आणि त्याच करिअरच्या माध्यमातून शूरवीर हा ब्रँड बनवलाय.